एकीकडे देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना नाशिकमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळतंय। गेल्या 30 ते 35 दिवसांपासून आदिवासी रोजंदारी शिक्षक कर्मचाऱ्यांचा आदिवासी विकास आयुक्त कार्यालयाबाहेर बेमुदत बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे। आजही या शिक्षकांना त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उभं राहावं लागलं। वर्षानुवर्ष शाळांवर स्वातंत्र्य दिन साजरा करणारे हे शिक्षक आज मात्र आयुक्तालयाबाहेर आंदोलन करतायत। रस्त्यावर ध्वजापासून वंचित ठेवण्यात आलेल्या आंदोलकांना कार्यालयातही प्रवेश दिला गेला नाही। शाळेवर जाऊन कार्यक्रम साजरा करण्याची अपेक्षा होती, मात्र प्रशासनाकडून कोणताही आदेश आला नाही। यामुळे आंदोलक शिक्षक शिक्षिका भावुक झाले। बघा, आज एकीकडे भारत देश स्वतंत्र होतोय, ते स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतोय आणि माझे रोजंदारी बांधव खाजगीकरणाच्या पारतंत्र्यात आमच्या हक्काच्या आयुक्त कार्यालयासमोर बसून आहेत। याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते। आम्ही काल आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, आमच्या विभागाच्या मंत्री महोदयांना, उईके साहेबांना विनंती केली होती की किमान ह्या स्वातंत्र्य दिनी तरी आमच्या ज्या विनंत्या आहेत, ज्या आमच्या रास्त मागण्या आहेत, त्या मागण्यांना तुम्ही मान ठेवून आमच्या मागण्या रास्त आहेत त्या देऊन आमचा स्वातंत्र्य दिन शाळेवर साजरा करण्याची आम्हाला संधी द्यावी। परंतु तशी संधी त्यांनी उपलब्ध करून दिली नाहीत। तरी मी पुन्हा एकदा सांगतो, या स्वातंत्र्य दिनी तरी किमान त्या शासनाला जाग यावी। आज एकीकडे देश एवढ्या उत्साहाने स्वातंत्र्य दिन साजरा करतोय, पण खरंच माझा आदिवासी बांधव स्वतंत्र आहे का? खरंच त्याच्या हक्काच्या गोष्टी त्यांना मिळतायत की? ही गोष्ट विचारात घ्यावी, विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आम्ही त्यांना विनंती केलेली की उद्याच्या दिवस आम्हाला ह्या तिरंग्याच्या सन्मानार्थ आपल्या कार्यालयात येऊन त्या तिरंग्याला सॅल्यूट देऊ द्या। परंतु त्यांचा हेतू काय असावा हे मला माहित नाही। तरी आम्हाला त्या तिरंग्याचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे आणि सॅल्यूट आहे। पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला हा इशारा देऊ इच्छितो की ह्या माझ्या रोजंदारी बांधवांचा आपण अंत पाहू नये। आणि आयुक्त महोदयांनी वारंवार आमची विनंती आहे की आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवून आम्हाला न्याय द्यावा। आम्हाला खूप वाईट वाटतं की आमच्या शाळेवर आम्ही राहून हजर म्हणजे ध्वजारोहण करायला पाहिजे। दरवर्षी आमच्या शाळेवर राहून आम्ही ध्वजारोहण करतो। आम्हाला इथं मध्ये जाऊन सुद्धा ध्वजारोहण करू दिलं नाही त्यांनी। आम्ही इथं एवढ्या दिवसापासून मोर्चा करत आहोत। आम्हाला आज सुद्धा आम्हाला स्वातंत्र्य दिलं नाही। शाळेवर जाण्याची म्हणजे आम्हाला वाटत होतं की आम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणजे आदेश देण्यात येते, पण मग ते सुद्धा देण्यात आले। आमचे शाळेवर आमचे विद्यार्थी वाट पाहत आहेत, आमचे लेकरं पण घरी वाट पाहत आहेत। आमचे लहान लहान लेकरं टाकून आले, रोज आम्हाला देखील फोन करतात का मम्मी तू केव्हा येणार आहे घरी? तर आम्ही काय सांगायचं त्यांना? त्याच्यापेक्षा वाईट काय राहणार? मागणी काय शासनाने तातडीने आमचा काहीतरी निर्णय लावा। तर आज स्वातंत्र्य दिनी देशभरात उत्साहाचं वातावरण असताना आंदोलकांकडून खरंच आदिवासी स्वतंत्र आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। तसेच आंदोलकांचा आरोप आहे की आदिवासी विकास विभाग खासगी टेंडर काढून इतरांना कामावर घेत आहे, तर दीर्घकाळ सेवा देणाऱ्या रोजंदारी शिक्षकांकडे दुर्लक्ष होतंय। त्यामुळे स्वातंत्र्य दिनी त्यांच्या मागण्या पूर्ण होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी इसाक कुरेशी, नाशिक।